आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नक्षलग्रस्त भागात विकासाची नवी पहाट उजाडली असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. काल छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं बस्तर पंडुपम उत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. सरकारच्या नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षलग्रस्त भागात भीतीचं वातावरण संपल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. औद्योगिक आणि संस्थात्मक भागीदारीतून विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास तसेच रोजगाराच्या अनुषंगाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विदर्भ ॲडव्हान्टेज निमित्त 6 सामंजस्य करार MOU केले आहेत. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट AID यांच्या वतीने आयोजित ॲडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाच्या निमित्ताने कुलगुरू कक्षात काल 7 फेब्रुवारी रोजी MOU करण्यात आले. विशेष म्हणजे यापैकी 3 सामंजस्य करारांचा थेट लाभ पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. अकोला जिल्ह्यात शिक्षण, नोकरी आणि पर्यटनासाठी परदेशी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षभरातील आकडेवारीनुसार जिल्ह्यात सुमारे 12,000 नागरिकांनी पासपोर्ट मिळवला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा आणि नोकरीसाठी परदेशी जाणाऱ्यांचा मोठा वाटा आहे. पासपोर्ट काढण्यासाठी पूर्वी नागपूरमध्ये वारंवार जाण्याची गरज भासत असे. मात्र आता अकोला जिल्ह्यात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा उपलब्ध असल्याने नागरिकांची मोठी सोय झाली आहे. पोलीस पडताळणी प्रक्रिया जलद झाल्यामुळे पासपोर्ट मिळवणे आता अधिक सोपे झाले आहे. अकोला जिल्ह्यातील 534 पैकी 225 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ 7 ते 17 फेब्रुवारी दरम्यान संपुष्टात येत आहे. कार्यकाळ संपुष्टात येत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेद्वारा विस्तार अधिकारी किंवा त्यांच्या समर्थक प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार 7ही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. याबाबत 14 ऑगस्ट 2020च्या न्यायालयीन आदेशाचे पालन करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाच्या अवर सचिवांनी दिले. भारत आणि अमेरिका दरम्यान परस्पर फायदेशीर व्यापार कराराच्या अंतरिम आराखड्यावर दोन्ही देशांनी काल सहमती दर्शवली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने भारत-अमेरिका संयुक्त निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे. हा आराखडा भारत-अमेरिका यांच्यातील व्यापक व्यापार कराराच्या वाटाघाटींविषयीच्या दोन्ही देशांच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो. या संयुक्त निवेदनानुसार अमेरिका भारतीय वस्तूंवर 18% आयात शुल्क लागू करेल, तर भारत अमेरिकन बनावटीच्या सर्व औद्योगिक वस्तू आणि अमेरिकेच्या अन्न आणि कृषी उत्पादनांच्या विस्तृत श्रेणींवरील शुल्क रद्द करणार आहे किंवा ते कमी करणार आहे. क्रिकेट. 20 षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल मुंबईतल्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादवला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना येत्या 12 फेब्रुवारी रोजी नाम्बिया विरुद्ध होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं बातमीपत्र 11:58 प्रसारित होईल. नमस्कार.